आपले दोन्ही हात जोडायची आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्व व्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा या ठिकाणी पठण होत असताना आपण या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेला आहे की बौद्ध जीवन मार्ग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत पुनस्त बुद्धाची प्रवचने पाहत आहोत. बुद्धाची प्रवचने पाहत असताना या ठिकाणी ग्रस्तासाठी प्रवचन दिलेलं आहे की सुखी ग्रस्त जे आहे हा सुखी ग्रस्त कसा आहे. एकदा अनाथ पिंडक या अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये तथागत वास्तव्याला असताना अनाथ पिंडक जो आहे तथागताकडे गेलेला आहे. तथागतांकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी एका बाजूला बसून तो अनाथ पिंडक या ठिकाणी भगवंताला विचारतो की भगवंत गृहस्थाच्या सुखाने रहस्य सांगण्याची तथागतांना तो विनंती करतो की भगवंत गृहस्थाच्या सुखाची नेमकी काय कारण आहेत आणि ते काय रहस्य आहे हे सांगण्याची तो विनंती करतो. त्यावर तथागत म्हणाले की गृहस्थाचे पहिले सुख जे आहे स्वामित्वात आहे. गृहस्थाजवळ धन असते त्याने ते कशी कमाई केली पाहिजे, त्या धनाची जे धन त्या गृहस्थाकडे असते तर त्या धन कशा पद्धतीने यायला पाहिजे, तर ते धन यायला पाहिजे न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. मी हे धन न्यायाने मिळवलेले आहे आणि या विचाराने त्या ग्रस्ताला काय निर्माण होतं, मग सुख निर्माण होतं, आनंद निर्माण होतो. आणि दुसरे
जी कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा दुसरं रहस्य सांगितलेलं आहे की गृहस्थाजवळ धन असते ते त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने आणि शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमवलेले असते। त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्य कृत्य करत राहतो। न्यायाने मिळवलेल्या माझ्या या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे या विचाराने सुद्धा तो काय होतो, मग सुखी होतो किंवा आनंदी होतो। तिसरं या ठिकाणी सुख सांगितलेलं आहे किंवा तिसरं या ठिकाणी या ग्रस्ताच्या सुखाचं रहस्य सांगितलेलं आहे। ऋण ग्रस्त कोणाचीही लहान मोठे ऋण लागत नाही, यामुळे तो सुखी असतो। मी कोणाचेच काही ऋण लागत नाही या व अशा विचाराने तो सुखी असतो। ऋण म्हणजे कुणाचे देणेकरी तो लागत नाही आणि कुणाचं जर देणं असलं तर ते माणसाच्या डोक्यावर काय होतं, एक ओझं असल्यावानी वाटतं। आणि जरी कुणाचं देणं असेल आणि तो जर मनुष्य समोर आला तर आपल्या मनामध्ये लागलीच पाल चुकचुकते की मला या माणसाचं किंवा या व्यक्तीचं मला देणं आहे। आणि मग जो ऋण देणारा आहे त्या ऋण देणारा जो व्यक्ती आहे मग तो कसा असतो तर तो दुःखी असतो। परंतु ज्याच्याकडे ऋण नाहीये असा जो मनुष्य आहे, कुणाचाही ऋण लागत नाही, यामुळे सुद्धा तो कसा असतो, सुखी असतो। आणि मी कुणाचा देणेकरी नाही, मी कुणाचा ऋणी नाही आणि म्हणून अशा विचाराने तो जो ग्रस्त आहे तो कसा आहे, मग सुखी आहे, आनंदी आहे। चौथे सुख या ठिकाणी सांगत असताना तथागत या ठिकाणी म्हणतात की ग्रस्ताने काया, वाचा आणि मनसा म्हणजे आपल्या या शरीराने, आपल्या जे आपण शब्द बोलतो त्या वाचेने आणि मनसा म्हणजे मनाने, अर्थातच आपल्या चित्तामध्ये जे काय हावभाव उत्पन्न होतात, जे विचार या ठिकाणी आपल्या या चित्तामध्ये उत्पन्न होतात, काया वाचा मनसा या निर्दोष कृत्य करीत राहिल्याने तो ग्रस्त कसा होतो, मग सुखी आणि आनंद होतो। आणि अनाथ पिंडक जर ग्रस्त प्रयत्न करीत असेल तर खरोखरच त्याला ही या चारही प्रकारचे सुख काय होईल, या चारही प्रकारच्या सुखाने तो लाभ घेईल आणि आनंदी होईल। आता या ठिकाणी दुष्ट मनुष्य सुद्धा सांगितलेला आहे की एका चारिकेत आपल्या नेहमी रिवाजाप्रमाणे तथागतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालील प्रमाणे या ठिकाणी प्रवचन केलेलं आहे की भिक्खूंनो, द्रष्ट मनुष्य कसा ओळखायचा आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे आणि तुम्हास माहित आहे काय असं विचारल्यानंतर त्या ठिकाणी तथागत बोलले, तर मग मी तुम्हाला या ठिकाणी दुष्ट मनुष्याची लक्षणे सांगतो। दुष्ट मनुष्य न विचारता दुसऱ्याचे दोष काय करतो, दाखवतो। त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीबद्दल जर त्याला विचारणा केली तर बघायलाच नको। दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता ते रसाळपणे म्हणजे मधुरपणे तो मात्र सांगतच राहतो। जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावर तो दुसऱ्याचे गुण जो सांगतो, जो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघडे करीत नाही आणि न विचारता तो बोलायलाच नको, म्हणजे जर नाही विचारलं तर पाहायचं कामच नाही। आणि अशा वारंवार विचारले तर तो आपले दोष दाखवतो परंतु त्याचा तपशील जो आहे छुपवतो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय। भिक्खूंनो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो आणि विचारल्यावर तर सांगायलाच नको। तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाट वर्णन करीत असतो आणि हे भिक्खूंनो, असा मनुष्य मग कसा आहे तर असा मनुष्य हा दुष्ट आहे। सर्वोत्तम पुरुष या ठिकाणी सांगत असताना तथागत भगवान बुद्ध चारिका करत असताना तथागतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालील प्रमाणे या ठिकाणी उपदेश केलेला आहे की भिक्खूंनो, जगात 4 प्रकारची माणसे आढळतात। पहिल्या प्रकारचा मनुष्य जो आहे स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी तो झटत नाही। 4 प्रकारचे मनुष्य सांगितलेले आहेत। पहिला प्रकारचा मनुष्य कसा आहे तर स्वतःच्या कल्याणासाठी तो झटत नाही। दुसऱ्या प्रकारचा मनुष्य जो आहे स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी तो झटत असतो। तिसऱ्या प्रकारचा मनुष्य जो आहे स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या नाही। आणि चौथ्या प्रकारचा मनुष्य जो आहे स्वतःच्या आणि इतरांच्या सुद्धा हितासाठी तो सदोदित झटतच असतो। जो स्वतःच्या आणि इतरांच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आगीमध्ये
शेणाने माखलेल्या चित्तेवरील मशालीसारखा आहे. म्हणजे जो स्वतःच्या सुद्धा उपयोगाचा नाही आणि दुसऱ्याच्या सुद्धा हिताचा नाही. गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही आणि त्याचप्रमाणे तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही कसा आहे मग तो निरुपयोगी आहे. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारचा मनुष्य जो आहे अधिक चांगला पुरुष होय. आणि स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी जो झटतो तो सर्वात कसा आहे मग तो सर्वात सर्वोत्तम असा पुरुष आहे. असं या ठिकाणी तथागतांनी काय केलेलं आहे, असं तथागतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तद्वतच या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात की पुत्रापेक्षा कन्या बरी. एकदा तथागत भगवान बुद्ध श्रावस्ती नगरी येथे राहत असताना कौशल देशाची जी राजधानी आहे हे कौशल देशामध्ये प्रसंजित त्यांना या ठिकाणी भेटला आणि राजा तथागतांशी संभाषण करीत असताना राजवाड्यातून एक दूत त्या ठिकाणी आला. जो प्रसंजित राजा आहे तो तथागतांना त्या ठिकाणी बोलत आहे, संभाषण करत आहे आणि तेवढ्यामध्ये जो आहे प्रसंजित राजाचा एक दूत आलेला आहे किंवा एक नौकर या ठिकाणी आलेला आहे. आणि आलेला असताना तो राजापाशी जाऊन त्याची राणी जी मल्लिका आहे ही मल्लिका राणी नेमकीच प्रस्तुत झालेली आहे, म्हणजे नेमकीच बाळंतीण झालेली आहे आणि तिला कन्या झाल्याचे त्याने वृत्त या ठिकाणी त्या राजाच्या कानामध्ये सांगितले. ते वृत्त ऐकून राजा त्या ठिकाणी खिन्न झाला, खिन्न झालेला दिसला आणि तथागतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे आणि दुःखाचे कारण विचारले. कारण विचारले असताना राजाने सांगितले की भगवंत, राणी मल्लिका प्रसूत होऊन तिने कन्या झाल्याचे वाईट असे व्रत या नुकत्याच या ठिकाणी मला कळालेलं आहे. कोणतं? तर कन्या रत्न झालेले हे वाईट व्रत मला या ठिकाणी नुकतंच कळालं आहे. यावर परिस्थिती ओळखून तथागत म्हणाले, राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिकच चांगली आहे. तथागत काय म्हणतात, हे राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिकच चांगली आहे कारण निपजण्याचा संभव आहे. ती शहाणी आणि सद्गुणी कन्या आहे. ती कुणाची तरी पत्नी असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी माता असते आणि अनंत काळची जी आहे ती एक जननी असते. म्हणजे एका रत्नाला ती काय करते, जन्म देते. अशा विविध या रूपाची ते काय आहे, तर विविध रूपाची एक ती खाण आहे. विविध रूप तिच्यामध्ये अवतरलेले आहेत. तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करील. तिच्या उदरामध्ये जो बाळ जन्माला येईल तो पराक्रमी कृत्य करील. आणि या महाराष्ट्राला सुद्धा आपल्याला माहित आहे की वेगवेगळे जे रत्न आहेत या भूमीवर जे आहेत जन्माला आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज झालं, राजा शाहू महाराज झालं, महात्मा ज्योतिबा फुले झालं, अण्णाभाऊ साठे झालं, तथागत भगवान बुद्ध झालं. आपल्याला या ठिकाणी सन्मानाने आणि ताठमानेने जगता यावं असे युगपुरुष, महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे जे आहेत हे रत्न होऊन गेलेले आहेत. आणि हे रत्नाची जी खाण आहे एका महान मातेनंच त्यांना काय दिलेलं आहे, मग जन्म दिलेला आहे. आणि हे राजा हा पराक्रमी जो पुत्र आहे तो पराक्रमी कृत्य करील, मोठे राज्य करील आणि खरोखरच अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल. आणि मग तथागत पुन्हा त्याला म्हणतात की पुत्रापेक्षा काय बरी, कन्या बरी. कन्या बरी का आहे? कारण आजही आपण या संसारामध्ये वावरत असताना पाहतो की मुलगा आणि मुलगी आता एवढा काय भेद नाही राहिलेला, परंतु पूर्वीचा जर आपण काळ पाहिला तर बराच या ठिकाणी भेद केला जात असे. कारण मुलं आणि मुलीमध्ये पुष्कळ असा भेद करत असत. कारण त्यावेळेस जी परिस्थिती आहे, त्यावेळेस जी काय आपण परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहत असताना आपण पाहिलेलं आहे की म्हणजे ऑपरेशनची त्यावेळेस अशी व्यवस्था नव्हती किंवा ऑपरेशन करतच नव्हते. आणि म्हणून कुणाला 5 मुली व्हायच्या, कुणाला 4 मुली व्हायच्या आणि ह्या मुलीचं प्रमाण सुद्धा मग त्या ठिकाणी वाढत असायचं. किंवा कुणाला 7ही मुली असायच्या आणि एकच मुलगा असायचा. आता मात्र कशी आहेत, आता 2च मुलं आहेत, मुलगा असो किंवा मुलगी असो. परंतु त्यावेळेची जी परिस्थिती आहे तर अशा पद्धतीची होती. आजही आपल्या माता जर पाहिल्या, आपल्या स्वतःच्या माता जर पाहिल्या तर त्यांना सुद्धा कुणाला 5 मुली आहेत, कुणाला 4 मुली आहेत, कुणाला 3 मुली आहेत, कुणाला 7ही मुली आहेत. आणि मग त्या सर्वांचं या ठिकाणी करत असताना
जी कन्या असते, जी मुलगी असते, त्या मुलीला मात्र आपणही घरामध्ये काय म्हणतो, तू परक्याचं धन आहे. म्हणजे वावरत असताना घरामध्ये काय म्हणतो आपण, वारंवार त्या मुलीच्या कानावर काय शब्द जातात की तू परक्याचं धन आहे. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी मुलगा आणि मुलीमध्ये भेद करत असतो. मुलींना या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा सुद्धा त्यावेळेस जास्त दिल्या जात नव्हत्या, तर बाहेर पाठवण्याचा या ठिकाणी प्रश्नच येत नव्हता. तर मुलगा आणि मुलगीमध्ये या ठिकाणी भेद करत असताना तथागत म्हणतात की मुलगी जी आहे, मुलगी काय आहे, तर दोन्ही घराची काय आहे, शान आहे. मुलगा काय म्हणतो आपण, मुलगा जो आहे घराचा काय आहे, दीपक आहे किंवा दिवा आहे. घराला काय पाहिजे, दिवा पाहिजे ना. घराला काय पाहिजे, वंश परंपरा चालवण्यासाठी दिवा पाहिजे. आपल्याला घरातूनही बोलल्या जातं, जर एखाद्या महिलेला जर पुत्र नाही झाला तर तिला आमने टोमणे सुद्धा दिल्या जातात की हिला मुलगा होत नाही. आणि सायन्स जर आहे तर सायन्सचा भाग जर आपण या ठिकाणी पाहिला तर मुलीमध्ये जे आहे किंवा स्त्रीमध्ये कुठलाही दोष नसतो. म्हणजे मुलगा आणि मुलगी ह्या दोन्ही सुद्धा या ठिकाणी तिच्यामध्ये सूत्र असतात. तो दोष जो आहे तो मात्र पुरुषामध्येच असतो. हा सायन्सचा एक भाग झाला. तथागतांनी या ठिकाणी सांगितलेला आहे मुलगी जी आहे, मुलगा जर आपण या ठिकाणी दीपक मानत असू, मुलगा जर आपण या ठिकाणी घराचा दिवा मानत असू, तर मुलगीला पंथी का म्हणू नये, मुलीला पंथी का म्हणू नये. कारण जी पंथी आहे ती मात्र दोन्ही घरामध्ये काय करते, प्रकाशमान करते किंवा उजेड पाडते. दोन्ही घरामध्ये कशी प्रकाशमान करते किंवा दोन्ही घरामध्ये कशा पद्धतीचा उजेड करते, तर सासर आणि माहेर यांना जोडणारा ती एक काय आहे, यांना जोडणारा ती एक दुवा आहे. आणि म्हणून मुलगी जी आहे ती ज्यावेळेस माहेरी असते, त्या माहेरी असताना सुद्धा ती सगळं काही घरातला टापटीपणा म्हणजे सगळ्यांचं तिला त्या ठिकाणी सगळं काही माहीत असतं की घरामध्ये कुणाला काय आवडतं काय नाही, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ती मुलगी काय करते, जाणत असते. तद्वतच या ठिकाणी माता पित्याची किंवा वडिलांची किंवा आईची जर तब्येतही ठीक नसेल तर त्यांची सुद्धा सेवा करायला ही तत्पर असते. कोण तत्पर असते, मुलगी ही तत्पर असते. आजही आपण पहा, जर माता पित्याची तब्येत ठीक नसेल तर पायथ्याला आणि उशाला केवळ आपल्याला मुलगीच या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून मुलगी जी आहे, मुली एवढं कुणीही श्रेष्ठ नाही. मुलीला या ठिकाणी जो एक हृदय दिलेलं असतं, ते हृदय जे आहे तिचं कसं आहे, प्रेमानं भरलेलं आहे, करुणेनं भरलेलं आहे. आणि म्हणून मुलगी जी आहे ही काय आहे, तर दोन्ही घराला दुवा आहे जोडणारा. जर आपण या ठिकाणी मुलीचा विचार करत असताना जर घरामध्ये म्हणजे माहेरी असताना ती घरातलं सगळं काही पाहते, एवढंच नाही तर आईला जर तब्येत ठीक नसेल तर लगेच ती विचारते, आई तू आज का बरं झोपलीस, लगेच तिची विचारणा होते. जेवण केलीस का, औषध गोळ्या द्यायला ती लगेच तत्पर होते. आणि मग ही माहेरामध्ये असताना हेही पाहते. परंतु ज्यावेळेस तिची आपण विदाई करतो त्यावेळेस मात्र आपल्याला त्या मुलीचंच खरं महत्त्व कळतं. जो कठोर पिता आहे त्याला सुद्धा मात्र मुलीचं महत्त्व कळतं. ज्यावेळेस एवढ्या वर्ष जी आहे म्हणजे लहानपणापासून मुलगी जी आहे आपल्या घरामध्ये वावरत असते आणि एक ना एक दिवस जसं आपण म्हणतो परक्याचं धन आहे आणि मग परक्याचं धन जे आहे ते आपण तिला एक योग्य साथीदार पाहून तिचं मात्र लग्न करून देतो. लग्न करून देत असताना तिला ज्यावेळेस आपण बिदाई करतो, बिदाई करत असताना मात्र आपले जे डोळे आहेत ते मात्र पाणावलेले असतात. माता पित्याला तर पाहायचं कामच नको, परंतु ते जो परिसर आहे किंवा ती जी काही घटना आहे ती पाहून आपल्याला सुद्धा काय होतं, डोळे पाणावलेले जातात. आणि अशा कंडिशन मध्ये त्या मुलीला आपण काय करतो, मग बिदाई करतो किंवा दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो आपण, ते वाटा लावतो किंवा बिदाई करतो. तर अशा पद्धतीने बिदाई करत असताना जी माता पिता आहे त्या पित्याच्या घराकडे किंवा मातेच्या घराकडे ती मात्र वारंवार पाहत असते, फिरू पाहत असते. कारण तिचा जो बचपना गेलेला असतो आणि आता मात्र तिला या नवीन घरामध्ये प्रवेश करायचा असतो. ज्या घराचा उंबरठा तिला ओलांडायचा असतो ते घर मात्र तिला परिचित असतं का, कदापि परिचित नसतं. परंतु त्या परिसरामध्ये तिला मात्र स्वतःला ढाळून घ्यायचं आहे. तिला मात्र स्वतःला या ठिकाणी संपूर्णपणे निढळ व्हायचं आहे आणि आपल्या माता पित्याचं नाव जे आहे अमर करायचं आहे.
जी स्वाभिमानी कन्या आहे, जी स्वाभिमानी मुलगी आहे, ती मात्र कितीही जाच असेल, कितीही त्रास असेल तर ती सहन करून आपल्या मातापित्याचं जे नाव आहे ती काय करते, उज्ज्वल करते. त्याला आपण काय म्हणतो मग, घरंदाज मुलगी. आपल्या शब्दामध्ये काय म्हणतो त्याला, घरंदाज मुलगी जी आहे, अशा पद्धतीचं ती काय करते, आपलं कर्तव्य जे आहे पार पाडते. माझ्या मातापित्याच्या नावाला उणं धुणं नको म्हणून ती संपूर्ण जे आहे घरातल्या त्या सासर घरचं जे आहे, काय हवं काय नको सगळ्यांची ती मनं जिंकते. सासरी पाठवत असताना आपलं जे हृदय या ठिकाणी भरून येतं, ते हृदय भरून येत असताना जी लाडाची मुलगी आहे त्या लाडाच्या मुलीला आपण विदाई करतो किंवा वाट लावतो. तर कशा पद्धतीने वाट लागतो, आई बापाचे लाडकी तू परी, सोडून या जाते परक्या घरी. आई बापाचे लाडकी तू परी, सोडून या जाते परक्या घरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. आई बापान केले कन्यादान, 7 जन्माची गाठ दिली या बांधून. माहेर सोडून या सासरी तिला जाण, ये बालपणीच्या मनी आठवण. नांदावे सुखाने तो सासरी तुला जाण. नजर लागू नये तुझ्या या संसारी, जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. तर ह्या लाडाच्या लेकीला आपण या ठिकाणी विदाई केल्यानंतर ती मुलगी जी आहे त्या सासर घरी सुद्धा आपल्या सासर घरी सगळ्यांची ती मन जिंकण्याचा प्रयत्न करते. जे घर तिला कसं असतं ते परक असतं, तिथले रीतिरिवाज तिथलं काही सुद्धा न माहीत असता, परंतु थोड्याच अवधीमध्ये मात्र ती सगळ्यांची मन जिंकती. मन जिंकत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की जर माता पित्याची तब्येत ठीक नसेल, काही दिवस झालेले आहेत, पित्याची तब्येत ठीक नसू द्या किंवा मातेची तब्येत ठीक नसू द्या, आणि तिला मात्र कळाल्यानंतर ती लागलीच काय करते, तिचं जे मन आहे हे मन तिचं काहूर होतं. जरी नवीन नवीन त्या ठिकाणी नांदायला गेलेली आहे, परंतु संसारामध्ये नांदत असताना तिचं मन जे आहे हे माहेराकडे धाव घेतं. माहेराकडे धाव घेत असताना एका कवितेमध्ये, कवितेची एक रचना आहे किंवा आपल्याला सुद्धा ही कविता माहीत असेल, जी सासूरवासीन आहे ती आपल्या मनातल्या मनात, अगोदर महिला ज्या आहेत जात्यावर सुद्धा गाणं म्हणायच्या, तर मनातल्या मनात ही कविता एक सासूरवासीन गाते. कशावर गाते, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुहासाची कर बरसात. वाऱ्याला सांगते, वाऱ्याला ती निरोप देते, वाऱ्या तू पिंगा पिंगा घाल आणि माझ्या माहेरी जा. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुहासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कनात, आई भाऊसाठी परी मन खंतवत. विसरली काग भादव्यास वर्ष झालं, माहेरीच्या सुखाला ग मन चरल. फिरून फिरून सयई जीव ओला होतो, चंद्रकलेचा ग सेव ओला
चिंब होतो. जी गोठ्यामध्ये गाय बांधलेली आहे त्या गायीवर सुद्धा ती रचना करते. काळ्या कपेलेची नंदा खोडकर फार, हुंग हुंगनिया करी कशी ग बेजार. परसात पारिजात, अंगणामध्ये कशाचं झाड आहे? पारिजातकाच आहे. परसामध्ये परसात पारिजात, काचा सडा पडे कधी फुलवे चायला नेशील तू गडे. कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय, माया माझ्यावर दाट जशी तुझी माय. आले भरून डोळे पुन्हा गळानी दाटला, माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुहासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात. जी सासूरवासीत आहे अशा पद्धतीची गीताची किंवा कवितेची रचना करून संपूर्ण माहेराचं झाडापासून तर तिला त्या गोठ्यामधली जी गाय आहे, जे दूध काढलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी तिला मात्र ह्या आठवतात. आणि संसारामध्ये मात्र ती जी नांदत आहे, नांदता नांदता तिचं जे मन आहे हे सैरावैरा होऊन माहेराला गिरट्या घालून गेलेला आहे. काही दिवस अशाच पद्धतीने गेलेले असताना त्या मुलीची जी आहे माता पित्याची तब्येत ठीक नसेल हे कळाल्यानंतर तिचा जीव मात्र कसा होतो? कासावीस होतो, काहूर काहूर होतो. आणि केव्हा एकदा जाईल आणि माझ्या आईला भेटेल, माझ्या वडिलाला भेटेल असं तिला होतं. आता तब्येत ठीक नाही, बाहेरून निरोप आलेला आहे. कोणतीही मुलगी सकाळी उठली आणि लगेच ती गेली असं कधी झालेलं आपण पाहिलेलं नाही. तिला जर जायचं असेल तर तिला लवकर सकाळी उठावं लागेल, घरातली कामं उरकावी लागतील. घरातली कामं उरकल्यानंतर जी काही गाडी आहे त्या गाडीनं मात्र तिला जावं लागेल. गेल्यानंतर जसं त्या ठिकाणी ती त्या गावाच्या वेशीवर किंवा गावाच्या प्रवेशद्वारावर येते तेव्हा मात्र तिला आनंद होतो. परंतु गेल्या मात्र तब्येत ठीक नाही म्हणून तीच काही आराम करत नाही. लागलीच धावत पळत ती आपल्या आईच्या, आपल्या बापाच्या पायथ्याला बसल, उशाला बसेल. काही खाल्लं का, काही नाही खाल्लं का, गोळ्या घेतल्यात का, अशी ती मात्र सेवा करेल. हे नाही खाल्लं तर स्वतःच्या हाताने ती दुसरं काही करून देईल. परंतु 2 तरी घास ती आपल्या माता पित्याच्या तोंडामध्ये भरवेल आणि त्यांची तब्येत ठीक झाल्यानंतर पुन्हा ती आपल्या सासरी नांदायला येईल. आम्ही तुम्ही सुद्धा ज्या वेळेस आपल्या घरातली म्हणजे आई किंवा वडिलांची जर तब्येत ठीक नसेल तर आपण सुद्धा जे शेजारी पाजारी आहेत ते सुद्धा मात्र आपण विचारतो, का हो तुमची मुलगी आली नाही का, तुमचं एवढं दुखायलंय आणि मुलगी नाही आली तुम्हाला भेटायला, असं आपण सुद्धा विचारणा करतो. परंतु घरामध्ये जो मुलगा असतो त्या मुलाला मात्र आपण कधी अशा भाषा बोलत नाही किंवा सुनला अशी कधी आपण भाषा बोलत नाही. आणि म्हणून जी आहे माय लेकीचं नातं जे आहे हे कुणीही या ठिकाणी निभवू शकत नाही. तर त्या ठिकाणी आपण जे वारसदार आहे ते वारसदार केवळ आपण लेकाला म्हणतो की वारसदार जो आहे हा लेक आहे. आणि करायचं ज्यावेळेस असतं त्यावेळेस लगेच तिथं लेकीची विचारणा होतं. ज्यावेळेस माता पित्याची तब्येत ठीक नसेल त्यावेळेस मात्र काय होतं, त्यावेळेस मात्र त्या लेकीची विचारणा होती की तुमची लेक नाही का आली, आणखी लेकीनं यायला पाहिजे होतं ना, एवढी आईची तब्येत ठीक नाही आणि तिला कळू नाही यायचं. अशी आपण सुद्धा जे पडोसी आहेत किंवा जे शेजारी आहेत ही अशी आपण काय करतो, ही अशी विचारणा करतो. परंतु त्या लेकीचं ज्यावेळेस आपण त्या लेकीला काय हवं काय नाही हे मात्र कधी पाहत
नाही, केवळ आपण मुलाची आणि त्या नातरुंडाचीच बरोबरी करत असतो का, तर तो आपल्या घराचा दिवा आहे. पण करायचं म्हणल्यावर दिवा आहे का? नाही. करायचं म्हटलं की मुलीची आठवण होते, करायचं म्हटलं की लेख पाहिजे, आजूबाजूला सुद्धा तेच नाव येतं आणि आपल्याला सुद्धा होतं माझ्या पोरीनं यायला पाहिजे होतं. बरोबर आहे. तर ही परंपरा जी आहे, ही परंपरा अशीच चालत आलेली आहे. ही जी मुलगी आहे, ही मुलगी जी आहे की दोन घरातली काय आहे तर पंथी आहे, दोन्ही घराचा जी प्रकाशमान करते. आपण सुद्धा घरामध्ये गेल्यानंतर जर मुलगी एखादी सून जर त्या घरामध्ये चांगली वावरत असेल तर आपल्या तोंडातून सहजच उद्गार निघतात की बाई तुमची सूनबाई कुठली आहे, आणि लगेच ती आपल्या माहेरचं नाव सांगते. अर्थातच माहेरचं नाव आणि सासरचं नाव या दोन्ही घरामध्ये काय करते ती मग उदो उदो करते किंवा प्रकाश पाडण्याचं ती काम करते. अशाच पद्धतीचा एका परिवारामध्ये 5 मुली म्हणजे 5 मुली झालेल्या असतात. आता शेवटची जी मुलगी आहे 4 मुली झालेल्या आहेत. पहिली दुसरी तिसरी मुलगी होईपर्यंत त्या माणसाला मात्र एवढं काही वाटत नाही. चौथी आणि 5वी शेवटची जी मुलगी होते 5वी, आता मुलाची पहिले वाट पाहायची, मुलाची वाट पाहून 5 मुली 6 मुली आणि 7 मुली होत असत. आता तिथेही सुद्धा त्या परिवारामध्ये काय झालेलं आहे तर वाट पाहून 5वी काय झाली, मुलगी झाली, कन्या झाली. आता तो माणूस मात्र जो पिता आहे त्याला मात्र काय झालेला आहे, आता राग आलेला आहे. तर 5वी पण मला मुलगीच झालेली आहे, मुलाची वाट पाहिली पण मुलगीच झालेली आहे. आणि मग तो त्या मुलीला काही पाहत नाही, मुलीला पाहत नाही किंवा तिला काहीच त्या ठिकाणी बोलत सुद्धा नाही. तद्वतच तो या ठिकाणी त्या जी पत्नी आहे त्या पत्नीला सुद्धा प्रत्येक वेळेस पाजू सुद्धा देत नाही. म्हणजे नाही पिल्यावर तरी ती या ठिकाणी तिचा मृत्यू होईल असं त्याला या ठिकाणी वाटतो. गरोदर असताना सुद्धा पुष्कळ प्रयत्न केलेले असतात, परंतु ज्याला म्हणतात ना, ज्याला या ठिकाणी या भूतलावर यायचंय त्याला ते येतच. आणि मग खूप असे प्रयत्न करून सुद्धा ती कन्या त्या ठिकाणी झालेली असते. तो जो बाप म्हणणार आहे तो त्या पत्नीला पाजू देत नाही, परंतु पुन्हा जी मुलगी आहे तिला या भूतलावर यायचं होतं म्हणून तिचं काय म्हणतात कोण तारी त्याला देवतारी, कोण मारी त्याला देवतारी, अशा पद्धतीचं या ठिकाणी वाक्य तिलाही लागू होतं. आणि मग त्या ठिकाणी तिच्याकडे पाहणार नाही, तिला बोलणार नाही. खूपच त्याला असं तो त्या मुलीबद्दल राग आलेला असतो, कारण ती मुलगी झालेली असती म्हणून. आता मग असंच होत असताना त्या ठिकाणी आता शेतीबाडी असते, कामावर जाती बायको आणि एक दिवस ही घरी असते. आता त्याला जेवणाचं ताट या ठिकाणी, आता घरी कुणी नाही म्हणून मुलगी लगेच तिला जरी नाही बोलले तर मुलीमध्ये काय असतं, खूप अशी करुण असते, खूप असं प्रेम असतं. आणि मग ती ताट घेऊन त्या बापाकडे जाते, बापाला ताट वाढते. त्या ताटामध्ये जी आहे त्या भाजीमध्ये मीठ कमी असते. आता याचं डोकं आधीच त्या मुलीवर हे झालेलं, तिनं ताट वाढलेलं आहे, भाजीमध्ये मीठ कमी आहे म्हणून लगेच तो ताट भिरकावतो, तिला लागतं. परंतु तेव्हा सुद्धा ती सुरक्षितच असते आणि चांगलीच असते. अशाच एक वेळेस ती थकून आलेला असतो आणि घरी कुणी नाही म्हणून तो पाण्याचा ग्लास आपल्या बापाला देते. बाहेरून आलेला आहे माझी पिता आणि तो पाण्याचा ग्लास ती देते. पाण्याचा ग्लास देते आणि तो पाणी त्या ठिकाणी न पिता तो ग्लास भिरकावून तिला मारतो. तरी पण ती ते सहन करते आणि तिला काहीही होत नाही. असेच काही दिवस गेल्यानंतर तिची आता लग्नाची वेळ येते. लग्नाची वेळ येते आणि योग्य वर पाहून त्या ठिकाणी तिचं लग्न मात्र उरकलं जातं. लग्न उरकल्यानंतर लग्न ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्या स्टेजवर जे आहे, लग्न मंडपाच्या स्टेजवर जे आहे, ती मुलगी जी आहे, आता लग्न मंडपाच्या स्टेजवर जे पती पत्नी जे असतात किंवा नववधू आणि वर जे असतात, दारक आणि दारिका जे असतात ते मात्र कशा असतात, आनंदी असतात आणि एकमेकांमध्ये ते जास्त रममाण होतात. परंतु ही मुलगी काय आहे, ही मुलगी बार बार जी आहे पलटू पाहते. म्हणजे माझे पिता कुठे आहेत, माझी आई कुठे, अशी वडिलाकडेच पाहते. तिला वाटतं आता माझी या घरातलं जे आहे राहणं माझं आता संपलेलं आहे, आता मी मात्र दुसरीकडे माझं नातं या ठिकाणी माझं जुळलेलं आहे, आता मी जाणार आहे. आणि बार ती आता आपल्या बापाकडं पाहते. आता त्या ठिकाणी एक मोठ्या घरातले काही लोक येतात. त्या ठिकाणी एक महिला अशी सहजच विचारते की या मुलीचं लग्न जे आहे तुम्ही काय तिच्या मनाच्या विरुद्ध लावलेलं आहे का, कारण ती बार बार ही काहीच्यामध्ये लग्नामध्ये किंवा स्टेजवर तिचं लक्षच दिसत नाही. पुष्कळ वेळेस ती बार इकडेच पाहते.
आणि मग त्या ठिकाणी तो वृत्तांत या ठिकाणी त्या महिलेला सांगितला जातो की ती मुलगी जी आहे ही 5वी कन्यारत्न झालेली आहे आणि म्हणून त्या मुलगी जी आहे आता शेवटचं जे आहे ते आपल्या बार पित्याकडे पाहत आहे की माझे पिता या ठिकाणी आता तरी माझ्या जवळ येतील असं तिला वाटतं. लग्न होतं, सगळं होतं, आता मात्र बिदाईची वेळ येते. बिदाईची वेळ येते आणि त्या कन्येला त्या ठिकाणी बिदाई करत असताना त्या गाडीमध्ये सुद्धा बसवलं जातं. गाडीमध्ये बसवलं जातं. तिला मात्र पटकन गाडीमध्ये बसावंसं वाटत नाही. तिला पुन्हा ती आपल्या वडिलाकडेच पाहत राहते. वडिलाकडे पाहत असताना ते बाप मात्र तिच्याकडे पाहतो परंतु तिच्या जवळ काही येत नाही. आता ती गाडीमध्ये तसंच बसते. ड्रायव्हर जो आहे गाडीचे आता स्टेरिंग तो किक मारणार आणि गाडी चालवणार, परंतु ती पुन्हा त्या ड्रायव्हरला सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा आपल्या पित्याकडे पाहते. आता ज्या बाईला ज्या वृत्तांत हा कळालेला असतो किंवा सांगितलेला असतो ती बाई जी असते वर पक्षाकडली असते आणि ती आता तिथे त्या पित्याकडे जाते की बाबा अरे शेवटची घटका आहे, आता तरी जा आणि तुझ्या मुलीला तू हे शेवटचं भेटून ये. पुन्हा तू हिला तुझ्या घरी जशी होती तशा पद्धतीने तू भेटू शकणार नाही, बोलू शकणार नाही. तिच्या सासरी गेल्यानंतर तू इकडे तिकडे बसू शकणार नाही. गेलास तरी तुला त्या हॉलमध्येच बसावं लागेल. जी मुलगी त्या ठिकाणी तुला पाणी आणेल काय आणेल ते तेवढंच तुला या ठिकाणी संपर्कात येईल. आता मात्र तुझी मुलगी तुला जास्त काळासाठी भेटू शकणार नाही. आणि हे वाक्य बोलल्यानंतर त्या पित्याच्या डोळ्यातून मात्र अश्रूच्या धारा आहेत ह्या वाहतात. म्हणजे एक पिता किती जरी कठोर असला तरी तो जो आहे तो काय असतो, ज्यावेळेस आपली मुलगी बिदाई होते त्या बिदाईच्या वेळेस मात्र तोही हा क्षण जो आहे तो सहन करू शकत नाही. आणि मुलीच्या बाबतीत जर म्हटलं तर मुलगी जी आहे आपल्या पित्याला आपलं सर्वस्व मानते. ती जी आहे आता आपण वेगवेगळे हिरो पाहतो परंतु तिच्यामध्ये जो हिरो आहे तो मात्र तिचा हा पिता असतो. आणि मग ती आतोनात आपल्या पित्यावर काय करते, प्रेम करते, आतोनात आपल्या पित्याला चाहते. आता ही शेवटची घटका आहे. तो पिता जो आहे तो आता या ठिकाणी काय झालेला आहे, रडतो तिकडेच, परंतु त्याची हिंमत होईना की मुलीला या ठिकाणी जावं आणि भेटावं. त्याला त्या ठिकाणी त्याला एक क्षण त्या ठिकाणी आठवतो, मी माझ्या मुलीला ताट भिरकावलेला आहे, मी माझ्या मुलीला कधीही जवळ घेतलेलं नाही, मी माझ्या मुलीला कधीही मांडीवर सुद्धा घेतले नाही, तिचा लाडही केला नाही. अशा एक शब्द त्याला या ठिकाणी आठवतो. मी माझ्या मुलीसाठी ग्लास फेकून दिलेला आहे अशी त्याला क्षण त्याला प्रत्येक क्षण आठवतात. आणि आता मात्र त्याचं हृदय जे आहे हे भरून आलेलं असतं. आता मात्र त्याला राहवत नाही. आणि मग आता ते स्टेरिंग जे आहे त्या स्टेरिंगला किक मारल्या जाती आणि हा जो आहे भरगच्च अशी गर्दी झालेली असते. त्या गर्दीमध्ये तो वाट करून त्या ठिकाणी त्या मुलीला आता भेटण्यासाठी जात असतो. ज्या पद्धतीने एखादी गाय आहे आणि एखादी गाय त्या पिल्ल्याला जसा हमरा फोडो आणि गाय जी आहे अशी पळत धावत त्या पिल्ल्याकडे जाते, तशा पद्धतीनं भरधावामध्ये हा जो बाप आहे, हा जो पिता आहे, आता मात्र तो धाव घेत आहे आणि लोक त्याला जागा करून देत आहेत. आता मात्र तो म्हणतात, बाडे अगं तू शेवटचं मला या ठिकाणी भेटणार नाहीस का? त्यावर ती मुलगी कधी या जीवनामध्ये म्हणजे जन्म झाला तशी त्या पित्याला भेटली नाही, परंतु आता करडून दोडघं एकमेकाला आलिंगन देतात. आणि जो पिता जो आहे त्या पित्याच्या अश्रूने तिची जी चुनरी आहे, तिची जी ओढणी आहे, ती ओढणी सुद्धा चिंब होते. आणि मुलीचं सुद्धा या ठिकाणी ज्या वडिलांची पाठ आहे, पाठीचं जे शर्ट आहे ते शर्ट सुद्धा या ठिकाणी पाण्याने तिच्या अश्रूने ओलं चिंब होतो. अर्थातच कितीही कठोर जर बाप असला तरी त्या बापाच्या हृदयामध्ये काय असतं, अतोनात प्रेम असतं. आणि आपल्याला जे माहीत आहे किती कठोर पिता असला तरी शेवटची जी घटका आहे त्या शेवटच्या घटकेमध्ये मात्र त्या पिता सुद्धा रडत असतो. एका गाण्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहूया. पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखवी न कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिज झिज संसार
ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा वडा जणू वाकल भाळ तिच्या आईना पाचोळा हा जिनारा नवान घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या समजाया बापर उमगाया बापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. आणि अशा पद्धतीने किती कठोर बाप असला तरी बिदाईच्या वेळेस मात्र त्याचे जे अश्रू आहेत हे अश्रू तो ढाळत असतो. तर ही जी मुलगी आहे ही मुलगी आपल्या घरामध्ये यायला सुद्धा पुण्य लागतं. काय लागतं? पुण्य लागतं. ज्याच्या घरामध्ये मुलगी आहे किंवा कन्या आहे ती मुलगी सुद्धा घरामध्ये यायला काय लागतं? खूप मोठं असं पुण्य लागतं. ज्यानं खूप असं कर्म त्याचे चांगले आहेत किंवा खूप पुण्य कर्म आहेत त्याच्याच घरामध्ये काय असते? मुलगी ही जन्म घेत असते. मग या ठिकाणी म्हणसाल की ज्यांना मुलं आहेत की मॅडम मग आम्ही काही कुणी पुण्य केलं का? नाही. तर तो वेगळा भाग आहे. परंतु या ठिकाणी असं म्हटलं जातं की खूप पुण्य ज्यांनी केले त्याच्याच घरामध्ये काय असतात? मुली जन्माला येतात. आणि ज्यांना मुली नाहीत त्यांनी मात्र जे लग्नामध्ये जे काही आपल्याला या ठिकाणी थोडं बहुत सहकार्य करता येईल मग आपल्या भावांच्या असो आपल्या बहिणींच्या असो त्यांच्यासाठी आपण थोडीफार मदत करायला हवी. कारण आपण जे आहे आपली संस्कृती जी आहे आपली परंपरा जी आहे लेकमातीला कमी म्हणजे दिल्यानंतर जे आहे त्या व्यक्तीला कधीही कमी पडत नाही. एक आपल्याकडे अशी म्हण आहे. आणि जी मुलगी आहे किंवा जी लेक आहे ती लेक मात्र काय आहे तर ह्या दोन घरचा दुवा आहे. सासर आणि माहेर मधला काय आहे? ती दुवा आहे. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जी कन्या आहे ही कन्या काय आहे तर दोन घराला ही जोडल्या जाते. ती एक दुवा आहे आणि तिच्या या उदरामध्ये एखादा रत्न सुद्धा जन्म घेऊ शकतो. तर ही दोन घराला जोडत असते. ही दोन घरातला दुवा असते. सासर आणि माहेर मध्ये ती कशा पद्धतीने नांदते तर नांदत असताना सुद्धा ती सासर घरी जी आहे एखाद्या सुईवाने नांदती आणि माहेरामध्ये भुईवाणी ती आपण काय होते ती वावरत असती. आणि म्हणून हे शेवटचं या ठिकाणी गीत गाऊन आपण जे या लेकीबद्दलची जी उदो उदो आहे या ठिकाणी आपण थांबणार आहोत. जी लेक आहे ही लेक जी आहे दोन्ही घरातला कशा पद्धतीचा दुवा आहे तर लेक जी आहे सासरी कशी नांदते आणि माहेरी ती कशी वागत असते आणि या दोन घरातला ती कशा पद्धतीचा दुवा आहे. तर आपल्याला या ठिकाणी जे आहे की राज्यघटनेमध्ये म्हणजे घटनेमध्ये सुद्धा जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेच्या आधारावर जे आहे मुलगा आणि मुलगी ही आहे समान आहेत आणि वारसा हक्क सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मुलीला सुद्धा दिलेले आहेत. परंतु जो ज्याचा त्याचा भाग आहे कुणी घेतं किंवा कुणी घेत नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. तर ही मुलगी जी आहे किंवा लेक जी आहे सासरचा आणि माहेरचा कशा पद्धतीने दुवा आहे एका गीताच्या माध्यमातून या ठिकाणी सादर करत आहे. खडा लेते ना खडा लेते खडा शेवटचा आहे आता.